नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेला माल आणि आरोपींचा शोध घेऊन 4 घरफोडीत चोरीचे गुन्हे उघडकीस। आणि याची अधिक माहिती अशी की कसबे डिग्रज गावच्या हद्दीतील सांगली ते कसबे डिग्रज रोडवर असलेल्या वर्षा हॉटेलमधून पत्रा उचकटून आत प्रवेश करून आतील मिक्सर, गॅस टाकी, ताटे, वाट्या असे साहित्य कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेले असल्याचं सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला होता। माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती कल्पना बारावकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती विमला एम भारतीय पोलीस सेवा उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यास दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून त्यास तात्काळ अटक करण्याबाबत सूचना दिल्या। त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री करण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथकातील अक्षय माने यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दाखल गुन्ह्यातील आरोपी गौतम राजू काळे हा चोरीतील गॅस टाकी घेऊन विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक कॉलेज इनामधामणी येथे उभा असता त्याने आणि त्याच्यासोबत इतर साथीदार दीपक राजाराम माने राहणार सांगलीवाडी आणि एक चालक यांनी संगनमत करून अशा प्रकारचे बुधगाव, तुंग, कळंबी या ठिकाणी हॉटेल आणि घरफोडी करून हॉटेलमधील भांडी, दारूचे बॉक्स, घरातील तांब्याचा बंब असे चोरी केले असल्याबाबत कबुली दिली असून त्याची सांगली ग्रामीण पोलीस ठाणे आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल एकूण 1.5 लाख रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हे करत आहेत। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।